काय बघतोय? गुड आफ्टरनून. आज सकाळपासून काय ब्लॉग नाही केला. आता 2:45 वाजून गेले असेल. कामामध्ये बिझी होतो जरा. आता मराठल्या घरी चालतो पिल्ल्याकडे. सकाळपासून घरी होतो. उद्या स्टॅटचे इंटरनल एक्झाम आहे. प्रॅक्टिकल काल झालं. उद्या इंटरनल एक्झाम आहे. पेपर होईपर्यंत टेन्शनच आहे. पेपर एकदा झाले तर फ्री, माइंड फ्री. नोट्स तर काय स्टॅटच्या माझ्यावर काहीच नोट्स नाही त्या. दोन्ही पण पार्ट 1 पार्ट 2च्या काय समजून झाले काय करू. आता भेटल्या तर बघू कोणाकडनं. कोण पाठवून पण झाले. पाठवायला जास्त असतील नोट्स मला. आणि माझं मित्र आहे ते त्यांना विचारते म्हटलं आम्ही काही लिहिलेच नाही. समजा ना पास कसे होणार बाकीचे ते तरी. बात तो सही है. प्रसादकडे असतील वाटते मला नोट्स. ॲन्सर हुडकत तोपर्यंत मी सकाळपासून व्हिडिओ अपलोड करत होतो कालचा आबांच्या बर्थडेचा. तो व्हिडिओ अपलोड होत नव्हता सकाळपासून. आत्ताशी अपलोड झाला आहे 2:30 वाजता. आणि फोन हिट होतो जास्त. 5 GB व्हिडिओ होता. नेट ऑन होतं किती तास झालं. आणि प्रोसेस चालू होते आणि फोन बंद पडल्यासारखा. त्यामुळे थोडा नाही जास्त टाईम गेला. 2:30 वाजले. सकाळ 10 वाजल्यापासून अपलोड करत होतो. त्यामुळे काय ब्लॉगची सुरुवात सुद्धा नाही केली. म्हणलं फोन बाजूला ठेवून कुठलं काम बघितलं करायचं होतं ते फक्त. आणि अभ्यासाची थोडी तयारी केली. प्रिपरेशन म्हणजे टाईमटेबलचं काय नाही म्हणजे प्लॅनिंग केलं. विदाउट प्लॅनिंग तर कुठलंच काम मी करत नाही. प्लॅनिंग केलेली चांगली. कुठल्या पण कामाची समजून जातं नक्की करायचं आहे काय. आणि मला पाठ पाडायचे ते ज्याचा अभ्यास करायचा त्याचं काय काय आहे माझ्याकडं वहीमध्ये लिहिलं आहे. त्याचा अभ्यास करायचा असं करून. दिसतोय पिल्ल्या. आता कुठे गेला? तिकडे आहे ना मंकी. इकडे आणि बघा का काय मंकी इथं पुढे आणतोय बघ. हा दादा आणते. डॉगी पण गेलाय संग त्यांच्या. तू आण बघूचा. तो खाण्यामध्ये बिझी आहे. A few inches later. बाय बाय बाय. 1 hour later. मराठीतून आल्यापासून इंटरनेटचे जे क्वेश्चन होते त्याचे आन्सर हुडकत बसलो होतो. म्हणजे काही मित्रांनी पाठवले तेच. माझ्याकडे नोट्स नव्हते म्हणून ते लिहून घेतले. त्यात आता अभ्यास करायचा. 6:30 वाजले. म्हटलं आता परत जाऊन येऊ मळ्यातून. मेहंदी ती बघू आबा येते का बघतो. गाडीचं घ्यायला गाडी तर आहे का बघायला पाहिजे पहिल्यांदा. घसा काही कमी नाही झालाय काय समजेना. आवाजच 2 hours later. नाही तसं काय काय कधी कधी आहे का नाही ती मला आता मी एखादं काय गोष्टी म्हणतो असं हो. काय बघतोय?
A few moments later. आत्ता घरी आलोय माळ्यातून. आजचं जेवण तिकडेच होतं माझं. आता घरी आलोय म्हणजे थोडा अभ्यास बाकी राहिला होता. 9:30 वाजून गेले. उद्या सकाळी उठून करू. आता मला झोपच आली आज. घरी असून सुद्धा एवढा कंटाळा, झोपच आली. काय होतं काय मला समजून झाले. आणि कशाला काय होतं समजून झालं. बरं थोडा बरा होते, परत हे होते काय ना काय. आणि सर्दी सुद्धा होते. मी मग तिकडं जाण्याच्या अगोदर मी ठेवलं तिथं. हाय इथंच आहे अजून. अगोदर आता उद्या सकाळी उठून अभ्यास केला पाहिजे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कीप सपोर्टिंग. बाय.